पुढची गोष्ट वाचतो. ती कशी वाचायची लक्ष द्यायचं. वाचन करताना कसं करायचं. अरे स्टोरी अशी उभी राहिली. प्राणी मित्र नरेंद्र. नरेंद्र लहान असताना विश्वनाथ बाबूंनी त्याला अनेक खेळणी आणून दिली होती आणि या अजीब वस्तूंबरोबरच जिवंत पशुपक्ष्यांचा सहवास त्याला लाभावा म्हणून घराच्या अंगणातच त्यांनी एक छोटेसे प्राणी संग्रहालयही केले होते. घरात गायी तर होत्याच. नरेंद्र आणि त्याचे मित्र या प्राणी मित्रांशी खेळण्यात रमून जायचे. नरेंद्राला गायी अधिक आवडायच्या. तो फुलांच्या माळा करून त्यांच्या गळ्यात घालायचा, त्यांची पूजा करायचा. नरेंद्र थोडा मोठा झाल्यावर वडिलांनी त्याला एक घोडा आणून दिला. लहानपणीच नरेंद्र त्यावर बसायला शिकला. पुढे एकदा हिमालयात यात्रा करीत असताना स्वामीजींच्या एका अमेरिकन शिष्याचा घोडा उधळला. स्वाराला खाली पाडणार तोच स्वामीजींनी घोड्याला धरले आणि मग शांत केले. नंतर काही वेळ ते स्वतः त्या घोड्यावर बसले. थोड्या वेळाने त्यांनी नुकत्याच घोड्यावर बसायला शिकलेल्या एका शिष्याला सांगितले, आता मी खाली उतरतो, तू बैस आता या घोड्यावर. तो शिष्य घाबरला. स्वामीजी म्हणाले, भिवू नकोस, तो आता काही करणार नाही. साधूच्या सहवासात आलेले प्राणीही साधू वृत्तीचे होतात. ते कोणाला त्रास देत नाही. आणि खरोखरच तसे घडले. पुढच्या प्रवासात त्या घोड्याने जराही त्रास दिला नाही. अशी स्टोरी होती. आता काय स्टोरी होती. पप्पांनी बारीकपणेच ते नरेंद्रने बारीकपणेच घोड्या बसायला शिकला होता. पण तो कुठेतरी जत्राला गेलता तर तो घोडा घेऊन गेलता आणि नाही करता म्हणला, आता मी उतरतो, तू बैस. तर ते दुसरं बसलेलं तर ते बसले होते तर त्यांना पण तर घोड्याने प्राण्यांची आवड त्यांना गाय आवडत होती. फुलांच्या माळा करून घालून. नाही पण तो घोडा शांत झाला ना. कशामुळे झाला तो. त्यांनी म्हटलं सांगी स्वामीजींनी त्या विद्यार्थ्याला काय सांगितलं की आता तू घाबरू नको घोड्यावर बसायचं. हा घोडा साधूच्या संगतीमुळे गेल्यामुळे तो सकाळी आलाय, शांत झालाय, तो तुला आता त्रास देणार नाही. त्या गोष्टीचा अर्थ काय माहितीये. घोडा प्राणी आहे की नाही, तो पण चांगल्या वृत्तीच्या साधू व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर शांत होतो. माणसं का शांत नाही होणार. हे आहे की नाही. आपल्याला चांगल्या संगतीत राहिलं पाहिजे, चांगल्या विचारात राहिलं पाहिजे, हा त्या गोष्टीचा अर्थ आहे. बोध. पुढचं कोण वाचते.